हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 48. सूत्र क्रमांक 446. स्मृतिमात्रामुपादानादिति चेन्नापूर्वत्वात्. सद्यजन्म केवळ स्मृती म्हणून स्वीकारायचा आहे. अन्य काही न करता आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने अपूर्व घडवायचे आहे. यालाच जोडून सूत्र क्रमांक 447 भावशब्दाच्च आणि यासाठी ओंकाराद्वारे स्वस्वरूप प्राप्त करायचे आहे. या सूत्रांचं निरूपण करताना मागील सूत्रांचा आश्रम हा विषय लक्षात घेता त्याला जोडून या सूत्रांचा विचार मी करत आहे. त्याप्रमाणे मला जो अर्थ योग्य वाटतो तो मी येथे सांगत आहे. अर्थात संपूर्ण ब्रह्मसूत्रे मी याचप्रमाणे सांगितली आहेत. आपण आत्मपरब्रह्माच्या अंशात्मक रूपाने देहाच्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करत आहोत. आपण आत्मपरब्रह्माचे अंश आहोत. अशा प्रकारे या विश्वामध्ये येण्याचा आपला हेतू या स्वनिर्मित सृष्टीलीलेचा साक्षीत्वाने आस्वाद घेणे हाच एकमेव आहे. 84 लक्ष योनी म्हणजे भिन्न भिन्न देह आपण आतापर्यंत या विश्वामध्ये धारण केले. कारण हे ब्रह्मांड इतकं विराट आहे आणि येथील सृष्टी इतकी विविध आणि वैचित्र्यपूर्ण आहे की एका जन्माने एकाच प्रकारच्या देहाने ही सृष्टी अवलोकन करणं अशक्य आहे. अगदी पहिल्या विल्याशा किड्याच्या देहापासून सुरुवात होऊन उत्क्रांत होत होत आता आपला हा शेवटचा देह मानवी योनीमध्ये झाला आहे. आता यानंतर देहाची आणखी उत्क्रांती होत नाही. याचा अर्थ आता या मानवी देही आपल्याला येथील विश्वयात्रा संपन्न करायची आहे. याचा अर्थ असा आहे की मानवी देह धारण करण्यापूर्वी आपण या सृष्टीची लीला अवलोकन करून पूर्ण केली आहे. आता आपल्याला या मानवी देही आपल्या मातुली आत्मपरब्रह्माकडे यात्रा करायची आहे. यासाठी 84 लक्ष इतक्या विविध प्रकारच्या देही फक्त मानवी देहीच अतिप्रगल्भ, अतितीव्र, अतिकुशाग्र बुद्धी आपल्याला प्राप्त झालेली आहे. या योगे आपण आपल्या मातुलाला आत्मपरब्रह्माला जाणतो. अन्य देहांना ही जाण नाही. अन्य देहांना ही जाण नसली तरी नकळत त्यांच्याकडून अनात्माचरण, अयोगिक आचरण होत नाही. मर्यादित बुद्धी असल्यामुळे त्यांना ती कुबुद्धी होत नाही. ते अगदी सहजच नैसर्गिकपणे आत्मपरब्रह्माला जसे अपेक्षित आहे तसेच वर्तन करतात. यामुळे त्यांचे संचित नसते. अर्थातच याला अपवादे आहेतच. परंतु तसे जरी असले तरी मानवी देह धारण करण्याआधी त्यांचे संचित पूर्ण संपून नष्ट झालेले असते. यामुळे जेव्हा आपण मानवी देह धारण करतो त्यावेळी आपण परिपूर्ण शुद्ध पवित्र झालेले असतो. या योगे जर आपण या सूत्रांप्रमाणे मानवी देही आचरण केले तर एकाच जन्मात आपण मुक्त होतो. याला अनुसरून ही 2 सूत्रे आपल्याला सदुपदेश करत आहेत. ही सूत्रे सांगतात की सद्य मानवी जन्म केवळ मागील देहांची स्मृती म्हणून स्वीकारायचा आहे. या सद्य मानवी देही आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने आपण यापूर्वी कोण होतो, आता आपण कोण आहोत आणि आता आपल्याला या मानवी देही काय करायचे आहे हे जाणून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे या सत्य जन्मी प्रत्यक्ष आचरण करायचे आहे. यासाठी अन्य काही न करता आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने अपूर्व घडवायचे आहे. अपूर्व म्हणजे मागील सर्व जन्म आपण फक्त अन्न वस्त्र निवारा यासाठी जगलो. त्यासाठी भौतिक देहभोग घेतले. तथापि आता भौतिक वस्तुजगत केवळ देह जगण्यापुरतेच वापरून मुक्ती प्राप्त करण्यासाठी हा सद्य मानवी देह उपयुक्त करायचा आहे. यासाठी आध्यात्मिक उपासनांद्वारे आपण ओंकार स्वरूप प्राप्त करायचे आहे. कारण
ब्रह्मांडामध्ये ओम असा महाध्वनी होऊन येथे विश्व निर्माण झाली आणि तेथे सजीव आणि निर्जीव अशी महाउत्क्रांती झाली. याचा अर्थ विश्वे आणि आत्मपरब्रह्म यांच्या बरोबर मध्यावर उंबरठ्यावर ओंकार आहे. म्हणून जर आपण ओंकार स्वरूप झालो तर आपण आत्मपरब्रह्मांडाच्या केंद्रबिंदूपाशी योगधामी पोहोचू. तेथून एक पाऊल पलीकडे आत्मपरब्रह्म आहे. या द्वारापाशी आपण प्रभूचे कार्य करत मुक्तीची प्रतीक्षा करत राहायचे आहे. केवळ याचसाठी हा शेवटचा मानवी देह आहे. यासाठी मानवी देही आपल्या महान ऋषीने 4 आश्रम सांगितले आहेत. त्यांच्या आचरणाने मुक्त व्हायचे आहे. 4 पैकी 3 आश्रम ब्रह्माचरण करायचे आहे. एकूण 100 वर्षे आयुर्मान गृहीत धरले तर त्यातील 75 वर्षे ब्रह्माचरण सांगितलेले आहे. आयुष्यामधील पहिलाच पायाभूत आश्रम ब्रह्माचरणाचा आहे. या भक्कम पायावर गृहस्थाश्रम स्वीकारायचा. निसर्ग नियम सुरू ठेवून देह जीवित राहील इतपत मिळवायचे. त्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम सांगितला आहे. यामुळे ब्रह्माचरणाने जीवन सहज जगलं जातं. गृहस्थाश्रमामध्येही अंतिमतः आपल्या मानवी देही मुक्ती हेच उद्दिष्ट आहे याची जाण कायम राहते. याचा नैतिक फायदा कुटुंबाला, समाजाला आणि एकूणच जगाला होतो. सर्वत्र आनंदी आनंद नांदतो. सूत्र क्रमांक 448. परिप्लवार्था इति चेन्न विशेषितत्वात्. आध्यात्मिक प्रवचनांमधील कथा आख्यायिका केवळ तल्लीनता, कर्मणूक, विरंगुळा असतात असे म्हणाल तर ते तसे नाही. याला जोडून सूत्र क्रमांक 449. तथा चैकवाक्यतोपबंधात. कथा आणि आत्मज्ञान यांचा संबंध जुळून येतो. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या काही ग्रंथांमधून, त्यावरील प्रवचनांमधून, व्याख्यानांमधून, कीर्तनांमधून कथा, गोष्टी, चुटके, नित्य जीवनामधील प्रसंग, आख्यायिका वगैरे सांगितल्या जातात. यासंबंधी गैरसमज नसावा म्हणून ही 2 सूत्रे सांगितलेली आहेत. या कथा, गोष्टी, चुटके, नित्य जीवनामधील प्रसंग, आख्यायिका म्हणजे कर्मणूक, विरंगुळा नाही. आध्यात्मिक तत्त्वज्ञान सखोल समजावे म्हणून असे सांगितले जाते. यांचा सांगितल्या जात असलेल्या तत्त्वज्ञानाशी संबंध असतो. नित्य जीवनामधील प्रसंग श्रोत्यांच्या परिचयाचे असतात. त्यावरून आध्यात्मिक तत्त्वज्ञान चटकन जीवनाशी नाळ जोडते. तसेच अध्यात्म आपल्या नित्य जीवनामधील आहे अशी भावना त्यांना होते. यामुळे अध्यात्म म्हणजे काही कठीण, अवघड, बोजड नाही हे समजते. यात सर्वसामान्यही रस घेतात. नित्य जीवन जगताना आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची आठवण राहते. याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य जन जे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला नाक मुरडणारे असतात ते अध्यात्माकडे वळतात. हळूहळू नित्य जीवनाची गाडी आध्यात्मिक यात्रेच्या मार्गावर वाट चालू लागते. एक गैरसमज करून घेऊ नये की हे आश्रम पुरुषांसाठीच सांगितले आहेत. हे आश्रम स्त्रियांसाठी तंतोतंत लागू आहेत. त्यांनीही आश्रमांप्रमाणे जीवन जगायचे आहे. मध्यंतरीच्या प्रदीर्घ काळामध्ये महामूर्ख, अहंकारी, सत्तापिपासू पुरुषाने जे स्त्रियांना चूल, मूल, संसार, पुरुषांची सेवा करणे यामध्ये जखडून ठेवले, त्यामुळे स्त्रियांना याचा पत्ताच नाही की त्याही पुरुषांप्रमाणेच मुक्तीच्या अधिकारी आहेत. पूर्वीच्या काळी पुरुषांनी केवळ शक्तीच्या जोरावर स्त्रियांना शास्त्राचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार नाकारला. ते स्त्रियांना क्षुद्र, हीन, निर्बुद्ध समजत होते. आता तसा काळ राहिलेला नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी त्यांची कर्तबगारी सिद्ध केली आहे. सूत्र क्रमांक 450. अतः एव चान्निन धनाद्य नपेक्षा. आणि अशा प्रकारे आता ज्ञानयोगासाठी कर्मयोगाची आवश्यकता नाही. येथे अग्नी हे कृतीचे, कर्माचे प्रतीक घेतले आहे. पूर्वी कोणतेही कृत्य करताना अग्नी प्रज्वलित केला जात असे. घराघरामधून अग्नी सतत धुमसत ठेवला जात असे. घरामध्ये अग्नी नाही असे कधीही होत नसे.
खेडेगावामधून सर्वांच्या अंघोळी झाल्यावर पाणचुलीत पेटते लाकूड ठेवले जात असे. या सूत्राचा सांगायचा हेतू असा आहे की 4 आश्रमांमध्ये फक्त गृहस्थाश्रम सोडला तर उर्वरित 3 आश्रम ब्रह्मचर्यार्थ आहेत. पहिल्या ब्रह्मचर्यामध्ये सद्गुरूकडून विद्या ग्रहण करायची, नंतर गृहस्थी थाटायची. त्यानंतर वानप्रस्थाश्रमामध्ये सद्गुरूकडून ग्रहण केलेल्या विद्येवर गृहस्थाश्रमामधील भौतिक अनुभव लक्षात घेऊन चिंतन करायचे. शेवटी संन्यासाश्रमामध्ये प्रभुकार्य करायचे, आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा. अशा प्रकारे गृहस्थाश्रम सोडल्यास उर्वरित आश्रमांमध्ये कर्मयोगाचा प्रश्न येत नाही. या 3 आश्रमांमध्ये जे काही कृती केली जाते ती प्रभुकार्यासाठी केली जाते. अशाने आपण आत्मज्ञानी होतो आणि अन्य जणांना आत्मज्ञानी करतो. यास्तव हे सूत्र सांगते की ज्ञानयोगियांसाठी कर्मयोगाची आवश्यकता नाही. सूत्र क्रमांक 451. सर्वापेक्षाच यज्ञ रदी श्रुतेष्ववत्. साक्षात्कारित सांगतात की ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक त्या सर्व कर्मयोगाची अपेक्षा आहे, घोड्याप्रमाणे. याला जोडून सूत्र क्रमांक 452. शम दम आदि उपेतः स्यात् तथापि तु तद्विधेः तद्दंगतया तेषाम् अवश्य अनुष्ठेयत्वात्. ज्ञानयोगाला कर्मयोगाची आवश्यकता नाही असे सांगितले असले तरी याचा सोयीस्कर अर्थ असा घेऊ नये की साधकाने काहीही न करता त्यांना ज्ञान प्राप्त होणार आहे. ज्ञान प्राप्त होण्यासाठी साधकांना काही कृती कराव्याच लागतात. आवश्यक त्या ग्रंथांचे वाचन, मनन, लेखन, अभ्यास इत्यादी करावेच लागते. गुरुजनांकडून प्रदान होत असलेले ज्ञान ग्रहण करावेच लागते. याचबरोबर देहाची काळजी घ्यावीच लागते. गुरुजनांचा आदर, मान, सन्मान बाळगावाच लागतो. गुरुजनांवर विश्वास ठेवावाच लागतो. तथापि काय करू नये तेही सांगितलेले आहे. यासाठी सूत्रकाराने घोड्याचे उदाहरण दिले आहे. घोड्याला जर नांगराला जुंपला तर तो त्यासाठी उपयुक्त नाही. तथापि घोड्याला प्रवास करण्यासाठी वाहन म्हणून वापरला तर तो उपयुक्त आहे. रणगाडा प्रवासासाठी उपयुक्त नाही, तो रणांगणावरच उपयुक्त आहे. याचा अर्थ ज्ञानार्जनासाठी उपयुक्त असे कर्मकृती करावीच लागते. ज्ञानार्जनासाठी कथा, कादंबऱ्या इत्यादी पुस्तके वाचून काही उपयोग होत नाही. तथापि क्रमिक अभ्यासाची आणि त्या अनुषंगाने असलेली पुस्तकेच वाचली, अभ्यासली पाहिजेत. त्यांचे चिंतन केले पाहिजे, मनन केले पाहिजे. मी महाविद्यालयात असताना एक घडलेली गोष्ट सांगतो. महाविद्यालयाची अंतर्गत परीक्षा होती. त्या परीक्षेचे पेपर्स मिळाले तेव्हा आमच्या एका मित्राला बिझनेस ऑर्गनायझेशन या विषयामध्ये 0 मार्क मिळाले. आम्हाला नवल वाटले. आम्हाला त्याने 3264 करत जणू काय तो पहिला आला आहे अशा थाटात पेपर दाखवला. आम्ही पेपर पाहिला तर त्याने संपूर्ण पेपरभर हिंदीमध्ये स्वरचित शेर शायरी लिहिली होती. त्या पेपरच्या मुखपृष्ठावर आमच्या सरांनी लाल शाईमध्ये शेरा लिहिला होता, आपकी शेर शायरी बहुत अच्छी है, लेकिन वो बेजगह और बेवक्त है, इसलिए मैं मजबूर हूँ. त्याखाली सरांनी लाल शाईमध्ये 0% मार्क दिले होते. यास्तव साधकाने गैरसमज करून घेऊ नये. अभ्यास केला नाही तर ज्ञान ग्रहण होणार नाही. याचप्रमाणे जो अभ्यास ज्या प्रकारे करणे अपेक्षित आहे त्याच प्रकारे अभ्यास केला पाहिजे. याला अन्य पर्याय नाही. सूत्र क्रमांक 453. सर्वांना नुमतिश्च प्राणात्यये तद्दर्शनात. दार्शनिक सांगतात की प्राण जायची वेळ आली तर सर्व प्रकारचे अन्न खावे. ज्यावेळी आपल्यावर भुकेने मरून जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा जे अन्न त्यावेळी मिळेल ते खावे आणि आपले प्राण वाचवावे. अशा वेळी अमुक अन्न आपण कधी खात नाही किंवा अमुक अन्न आपल्या घराण्यामध्ये वर्ज्य म्हणून नियम पाळला जातो, पण त्याविरुद्ध आचरण कसे करायचे
वगैरे शंका मनामध्ये आणू नयेत. कारण प्राण वाचविणे हे आत्यंतिक महत्त्वाचे आहे. देह जीवित राहिला तर आपण साधना उपासना करू शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो. अर्थातच तो प्राणावर बेतलेला प्रसंग टळला की ते अन्न आपण जर खात नसलो तर ते त्यानंतर खाऊ नये. यासाठी अपवाद म्हणून पाहावे, याचा नियम करू नये. आमच्या गावामधील एका काकांची आठवण सांगतो. त्यांचा जन्म ब्रिटिशांची सत्ता असताना 1910 साली झालेला होता. त्यावेळी खेडेगावामधून जातपात सोळं पाळलं जात असे. हे काका ब्राह्मण मुंबईला नातेवाईकांकडे जाऊन ते कोणाच्याच तरी संगतीने मांस मटण खायला शिकले. त्यांना त्याची लज्जत निर्माण झाली. त्यांना गावी हे असे खायला मिळण्याची शक्यताच नव्हती. परंतु मांस मटण खाण्याची तल्लफ त्यांना बेजार करू लागली. काकूंशी बोलणे केल्यावर काकूंनी रुद्रावतार धारण केला. मग ते कोणाकडून तरी मांस मटण शिजवायला शिकले. घराबाहेर मागील बाजूला अंगण्यामध्ये एका कोपऱ्यात 3 दगड मांडून ते मांस मटण शिजवू लागले. काकूकडून पोळ्या करून घेत आणि मांस मटणावर ताव मारत. अर्थात याची भांडी त्यांना घासावी लागत आणि घराबाहेर एका खोक्यामध्ये ठेवावी लागत. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी आंघोळ होईपर्यंत त्यांना बाहेर अंगणात झोपावे लागत असे. हळूहळू गावात बातमी पसरली. त्यांना कोणीतरी हटकले. त्यावर त्यांनी सांगितले, अरे विश्वामित्र ऋषी हिमालयामध्ये वादळात अडकला होता. त्यावेळी त्याला बर्फामध्ये कोणत्या तरी प्राण्याचा मृतदेह सापडला. तो खाऊन त्याने वादळ शमेपर्यंत जीव जगवला. आता बोल, आपण स्वघरामध्ये सुखनैव असून मांस मटण खातो हा तपशील ते सोयीस्करपणे साफ विसरले. सूत्र क्रमांक 454 अबाधाश्च. यामुळे कोणतीही बाधा येत नाही. त्यालाच जोडून सूत्र क्रमांक 455 अपीच स्मर्यते. धर्मग्रंथांमधूनही असे सांगितलेले आहे. याला जोडून सूत्र क्रमांक 456 शब्दश्चातो कामकारे. आणि यामुळे स्वैराचाराला आळा बसतो. ही सूत्रे सांगण्याचा हेतू असा आहे की स्वैराचार, स्वेच्छाचार मनमानी कोणीही करू नये. आमच्या गावामधील त्या काकांप्रमाणे काही सबब सांगून आपल्या मनाला वाटेल तसे वर्तन करू नये. काही अघटित घडल्यास ब्रह्मसूत्राने यावर मार्ग सांगितला आहे. त्याप्रमाणे त्या प्रसंगामधून निभावून जावे आणि त्यानंतर पूर्ववत व्यवहार करावेत. हे सांगण्याचे अजून एक कारण असे की कोणाकडून काही करू नये असे घडले की तथाकथित धार्मिक पंडित, पुरोहित याचा गैरफायदा घेऊन धर्मभ्रष्ट झालेल्याला शुद्ध करून घेण्यासाठी काहीही कारण नसताना त्या बिचाऱ्याकडून विधी सोपस्कार करून घेतात आणि धर्माच्या नावावर सत्ता गाजवून त्या बिचाऱ्याला लुटतात, कंगाल करतात. आमच्या गावाला एका शेतकऱ्याकडून पावसाळ्याच्या दिवसात त्याची गाय कड्यावरून नेताना अनवधानाने पाय घसरून खाली कोसळली आणि गतःप्राण झाली. झालं. त्याचेच बांधव त्याला तुझ्याकडून महापातक झाले आहे असा गवगवा करू लागले. त्याला त्यांनी पुरोहिताकडे जाऊन पापक्षालन करायला भाग पाडले. बिचारा पुरोहिताकडे गेला. त्या पुरोहिताने त्याला सांगितले की पेटते निखारे दोन्ही तळ हातावर घेऊन महादेवाच्या देवळाला अनोशापोटी अनवाणी दुपारी 101 फेऱ्या घालायच्या. तो रडवेला झाला हो. मग त्याला पर्याय म्हणून, प्रायश्चित्त म्हणून 1 सवत्स गाय, 1 टोपली तांदूळ, 1 टोपली कडधान्य असे त्या पुरोहिताला देऊन पापमुक्त होऊन आला. या अशा मूर्खपणाला आळा घालण्यासाठी काही दूर हेतू नसताना अनवधानाने चुकून काही झाले तर त्यासाठी धर्माच्या नावाखाली कोणाला त्रास होऊ नये, कोणाला उगीचच अपराधीभाव येऊ नये वगैरे वगैरे कारणाने ही सूत्रे सांगितलेली आहेत. हरिओम.